हॅलो. पहिल्या ओव्हर मध्ये 15 होत्या. नंतर सेकंड ओव्हरला पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती 1 आली, तिसऱ्या बॉलवरती षटकार, चौथा बॉल 1, पाचव्या बॉलवरती षटकार ना सहाव्या बॉलवरती चौकार. म्हणजे 10 आणि 16 17 18 19 20 21 22 23 24 आल्या. 24 आल्या दुसऱ्या ओव्हरला. हा बरोबर, एक बाउंड्री. 37 37 धाबा बरोबर. तो 4 होतं ते. 37. नको 10 रुपयाची एक छोटी बॉटल आहे पाण्याची, छोटी बॉटल साधी आहे ना. पहिलाच बॉल, एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव बाईच्या स्वरूपामध्ये. 38 38 धाबा स्कोरबोर्ड वरती. गोलंदाज जगड यांना पाहतोय ओव्हर नंबर 3. 4 षटकांचा सामना आहे. नेक्स्ट मॅच PK अँड सन्स डोंबिवली आणि त्याच्या विरोधात शेलूमाता वळ भिवंडी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आला असेल तर आमच्या आयोजकांशी संपर्क करा टॉस साठी. PK सन्स डोंबिवली आणि भिवंडी. चला ओव्हर नंबर 3 चा केस सुरू आहे. फटका येते, चांगला हवेत आहे, फिल्डर आल्यात तोपर्यंत 1 बाउंड 4. रामने चांगली बॅटिंग केली अद्यापपर्यंत. त्याच्या बॅटमधून सातत्याने धाबा येत असताना तुम्हाला पाहायला मिळाल्या. चांगला असा चेंडू पाठीमागे जातोय, फील्ड केली जाते तोपर्यंत एक धाव घेण्याचा अवधी होता. दोन्ही फलंदाज अद्यापपर्यंत चांगल्या पद्धतीने खेळत असताना मथुर फॅन क्लब बदलापूर च्या विरोधात शापूर बॉईज. मथुर फॅन बदलापूर संघ म्हटला की नीरज शेठ भोईर, नीरज शेठ दीपक भोईर पुरस्कृत संघ. या पण आपलं मनपूर्वक स्वागत. कट केला बॉलला, बॉल चालला आता बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार, गुड शॉट. मथुर फॅन्स क्लब बदलापूर या संघाचे पुरस्कर्ते नीरज शेठ भोईर. फुल टॉस आणि त्याच्यावरती फुल टॉल वसूल करताना सुरेशच्या बॅटमधून षटकार. चांगली बॅटिंग होत असताना अद्यापपर्यंत
पुन्हा एकदा बॉल चालला या बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सरळ 2 फटके येत असताना सुरेशच्या बॅटमधून गुड बॅटिंग. स्कोर झाला एकूण 57. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 57 धावा. मथुर फॅन्स क्लब बदलापूर या संघाने सलामीची जोडी राम आणि सुरेश अद्यापर्यंत खेळत असताना शेवटचं षटक तुम्हाला पाहायला मिळेल आता. गोलंदाज हरी मोरे. शेवटचं षटक. पहिलाच बॉल फटका येते. चांगला फिल्डर आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. भरपूर ताकद पणाला लाभत असताना रामने ठोकला आणखीन एक षटकार. चांगली बॅटिंग अद्यापर्यंत मथुर फॅन क्लब बदलापूरच्या वतीने या दोन्ही फलंदाजांनी अद्यापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. पुन्हा एकदा बॉल चालला डीप मिड विकेटला. फोल्डर उपस्थित आहेत. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण होत असताना 2 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. (68) 68 धावा. स्कोरबोर्ड वरती अद्यापर्यंत 65. लेग स्टंप वाईड बॉल. 66. 66. धाबा स्कोरबोर्ड वरती. चांगला असा बॉल होता आणि येथे हो रनआउट करण्याची संधी होती मात्र मिस झाला आणि 1 धाव बाईच्या स्वरूपामध्ये मिळत असताना चांगली अशी बॅटिंग अद्यापर्यंत या 2 फलंदाजांनी केलेली आहे. इथे पटका चांगला आहे. फिल्डर आल्या चेंडूवरती वेगाने. तोपर्यंत 1च धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र नकार दिला जातो आणि आता या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल. 2 बॉल 2 गो. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगला बॉल होता या ठिकाणी पाहतोय पण यस 1+1 2 धावा. 2 धावा मिळत असताना यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल उडवलाय सरळ रेषेत. सुरेश बुरबुरेच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. आणि एकूण धावसंख्या 76.
76 धाबा स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहा मिळतात. डीपेक्षा कव्हरला बॉल चाललाय. फिल्डर आल्यात तोपर्यंत अडवलंय. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरे धाबेसाठी निघाल्यात. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि ते फलंदाज बाद. रनआउट. शेवटच्या चेंडूवरती रनआउटची विकेट आली. मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि एकूण धावा जर पाहिल्या तर 78 धाबा आणि 79 धावसंख्येचं लक्ष्य आहे ते मात्र शहापूर बॉईज या टीम समोर. चला लगेच फिल्डिंगला बा आपण. मथुर फॅन्स क्लब बदलापूरवाले. चला ज्याने प्रथम बॅटिंग करत असताना एकूण धाबा 78 कुठल्यात. 79चं टार्गेट आहे मॅच मध्ये. जवळजवळ 20ची सरासरी प्रति ओव्हरमध्ये तुम्हाला 20 धाबा करायच्यात शहापूर बॉईज संघाला. मात्र पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आहे त्यामुळे किती धाबांचा अंदाज लावता येत नाहीये. किती धाबा होतील हे सुद्धा तुम्हाला पाहावं लागेल आता, कारण या 79 धाबांचं टार्गेट लक्ष्य सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे शहापूर बॉईज संघाची.
सलामीची जोडी मैदानामध्ये आली दशरथ आणि जगन हे दोन खेळाडू मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. चला सामना सुरू होतोय. 79 टार्गेट आहे मॅच मध्ये. तुम्हाला पाहा मिळतोय जवळजवळ 20च्या सरासरीने धावा तुम्हाला करायच्यात शहापूर बॉईज संघाला. चला सामना सुरू करा आता वेळ नको. पहिलाच बॉल. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. टप्पा चांगल्या प्रकारे ठेवला. डाट चेंडू जात असताना 79 टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरले दोन खेळाडू दशरथ आणि जगन. ही सलामीची जोडी शहापूर संघाच्या वतीने. फटका येतेही चांगला आहे. षटकार 6 धावा. पहिला चेंडू जरी डॉट आला असला तरी दुसऱ्या बॉलवरती षटकार आलाय. 6 धावा येत असताना पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. दशरथ यांच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट होता त्यानंतर षटकार डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि आता डीप फाईन लेगला चौकार येत असताना तीन बॉल 10 धावा. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा बिगिट केलं जाते. पटका चांगला यावेळेस डीप मिड विकेटला फिल्डर उपस्थित होते. कॅच टिपला गेलाय आणि चौकार षटकारांच्या हा खेळाडू बाद झालाय. चांगल्या प्रकारे झेल टिपला गेलाय. पहिला धक्का शहापूर बॉईज संघाला. नवीन बॅटर हरी मैदानामध्ये येत असताना 10 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय. एक चौकार एक षटकार दशरथ यांच्या बॅटमधून जरूर आला. चला शेलो मातावळ आणि त्याच्या विरोधात पी के सन्स डोंबिवली. स्लो वन. अगदी स्लो केलाय चेंडूला. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. 4 बॉल झाले ना. हा शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना चांगला चेंडू अगदी कोलवर टप्प्याचा शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळून काढलं. त्याच्यावरती एक धाव कंप्लीट केली जाते. लेबॅच च्या स्वरूपामध्ये एक धाव येत असताना आणि येथून मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धाबा आहेत त्या 1-11.
गोलंदाज सागर आला सेकंड ओव्हरमध्ये. आतापर्यंत एक चौकार एक षटकार या इनिंग मध्ये बदलापूर मथुर फॅन क्लब्सच्या विरोधात खेळत असताना टीम शहापूर बॉयज. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. बाईटचा इशारा येत असताना यावेळेस बॉलला उचललाय, भरपूर उंचावरती चेजमेंट करतात, मात्र 2 धाबा एकपटल्या गेल्या. तिसरे धाबेसाठी निघाल्या. तिसरी धाव घेत असताना पाय लागल 3 धाबा पूर्ण केल्या, जेथे 2च धाबा होत्या, मात्र तिसरी धाव अगदी शेवटच्या मोमेंटला एकपटली गेली आणि तेथे 3 धाबा मिळाल्यात. चांगला बॉल होता या ठिकाणी, बिगेट करण्याचा प्रयत्न राहिलाय. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आणि पहिल्याच सत्रामध्ये बदलापूरच्या संघाने चांगल्या धाबा उभ्या केल्यात, मात्र त्या धाबांचा पाठलाग करत असताना शहापूर संघात सुद्धा पहिल्या 3-4 चेंडूवरती चांगले 2 मोठे फटके आले, मात्र त्यानंतर खेळाडू बाद झाला. फटका येथे चांगला आहे मिड विकेटला, 1-2 मध्ये रूपांतर होत असताना मात्र एका दुक्का धाबानी काही होणार नाहीये. चौकार षटकारांची खरं तर गरज आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला 79 धाबा चेस करायच्या आहेत आणि या धाबा चेस करत असताना मात्र तुम्हाला मोठी फटकेबाजी करावी लागेल. फटका येथे चांगला आहे, सरळ स्ट्रेट ड्राईव्ह, षटकार, 6 धाबा. जगणेंच्या बॅटमधून हा षटकार. चला दोन्ही टीमची कॅप्टन टॉस साठी या. वल संघाची कॅप्टन आणि डोंबिवली शेलू माता वळ आणि पीके सन्स डोंबिवली. यावेळेस हुक केलाय, बॉलला पाठवलाय पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेला. 2 फिल्डर आल्यात, शेवटच्या मोमेंटला मात्र बॉलला अडवलंय. तोपर्यंत 2 धाबा एकपटल्या गेल्या. षटकारानंतर या 2 धाबा आल्यात आणि टोटल झाले 25 धाबा स्कोरबोर्ड वरती. यावेळी चेंडू सरळ रेषेत गेलाय, आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर करत असताना शेवटचा चेंडू डॉट आलाय, म्हणजेच 2 ओव्हरचा केस संपलाय. 25 धाबा फक्त 12 बॉलमध्ये 25 आल्यात आणि आता करायच्या त्या तुम्हाला 12 बॉलमध्ये 56 धाबा. सरा 12 बॉल 54 ची गरज आहे आता. चला आमचे पीके सन्स अँड डोंबिवलीचे खेळाडू आल्यात, दोन्ही टीमचे कॅप्टन वल संघ. चला आपण या. यावेळेस बॉल चाललाय अगदी सरळ रेषेत आलात, लॉंग ऑफला एकेरी धाव मिळत असताना 1 धाव. वळ वल भिवंडी.
फुलटॉस होता, फायदा उठू शकले नाहीयेत. बॉल पाठीमागे निघून जातो आणि तोपर्यंत एकेरी धाव मिळाली आहे. चला वर्ल्ड संघाचे कॅप्टन शेलू माता वर्ल्ड टीमचे कॅप्टन टॉससाठी या. ओव्हर नंबर 3 चा केस सुरू आहे. धाबा झाल्या ते एकूण 27 रन्स. लिडिंग एज बॉल पाठीमागे चाललाय. फिल्डर उपस्थित आहेत राम. तोपर्यंत एकेरी धाव. फटका येतेही चांगला आहे. जगन यांच्या बॅटमधून षटकार आलाय. अद्यापर्यंत जगन यांनी चांगली फटकेबाजी केली आहे. पुन्हा एकदा उकळण्याचा प्रयत्न. बॉल बराच वेळ आबेत होता. फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि येते रनआउट. यस, धावसंख्या 35 आहे. सुमित आलाय नवीन बॅटर. सलामच्या विनोद दादा यांचे आगमन झालंय. सहर्ष स्वागत. आणि शेवटचा बॉल डॉट आलाय. चला 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. शेलू माता वर्ल्ड संघाचे कॅप्टन यांना लवकर टास्क करू आपण. शेलू माता वर्ल्ड. चला आता शेवटचं षटक. 6 बॉल 44 ची गरज आहे शहापूर टीमला. चला 6 चेंडू. आता षटकारांचीच गरज आहे खरं तर. पहिला चेंडू सुमित साठी डॉट बॉल. डॉट चेंडू येत असताना फक्त आता औपचारिकता मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एकूण 79 धाबांचा पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला पाहतोय आपण मथुर फॅन क्लब बदलापूर येथे फटका चांगला आहे. मात्र एकच जामेल. मुन्ना सर आल्यात स्ट्राईक वरती. खरं तर गेली कित्येक वर्ष अंपायरची भूमिका पार पाडणारे आमचे मुन्ना पठाण सर. चला आमचे सुनील दादा भोईर यांचे आगमन झालंय. स्वागत आपलं. चांगला चेंडू होता. त्याच्यावरती फक्त सिंगल औपचारिकताच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता लिगली डिलिव्हरी फेकायची आहेत. विजयापासून काही पावले दूरवर आहे. लेग स्टंप वाईड बॉल. एक अबांतर धाव मिळत असताना ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू आहे. बदलापूरच्या विरोधात शहापुराचा संघ. यावेळेस फटका खूपच उंचावरती खेळात. उंची तर भरपूर आहे. प्रयत्न
फटके जातात आणि येते फलंदाज बाद. फक्त औपचारिकताच आता या मॅच मध्ये तुम्हाला पाहा मिळेल. एज लागले चेंडू पाठीमागे शॉर्ट टर्मिनल मधून जात असताना एकेरी धाव. चला शेळू माता वर्ल्ड संघाचे कॅप्टन यायचं आपण टॉस साठी. हॅलो, सॉरी मिस्टेक आहे. संगमेश्वर बॉईज च्या विरोधात पीके सन्स डोंबिवली. चला सामना लगा टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन या. संगमेश्वर बॉईज आणि मॅच जिंकला या ठिकाणी पहा मिळतो आपल्याला. सामना मथुर फॅन क्लब बदलापूर बॉईज संघाने हा सामना जिंकलाय आणि या सामन्याचा चला संगमेश्वर बॉईज चला या लवकर आपण टॉस करू दोन टीम मध्ये. सुरेश